अकोला महानगरपालिकेच्या गेल्या जानेवारी महिन्यात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता एक महत्त्वाचा शासकीय मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे। राखीव प्रवर्गातून निवडणूक लढून विजयी झालेल्या तब्बल 21 नगरसेवकांनी विहित मुदतीत जात पडताळणीचे वैधता प्रमाणपत्र निवडणूक विभागाकडे सादर न केल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांकडून समोर आली आहे। त्यामुळे संबंधित नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। अकोला महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसंच इतर मागासवर्गीय राखीव प्रवर्गातून अनेक उमेदवारांनी निवडणूक लढवली होती। यापैकी 21 उमेदवार विजयी होऊन नगरसेवक म्हणून निवडून आले। मात्र निवडून आल्यानंतर कायद्यानुसार निश्चित कालावधीत जात पडताळणी समितीकडून प्राप्त झालेलं वैधता प्रमाणपत्र निवडणूक विभागाकडे सादर करणं गरजेचं असतं। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित नगरसेवकांकडून ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याचं सांगितलं जात आहे। तर या घडामोडीमुळे मनपा वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे। संबंधित नगरसेवकांना आता जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी हालचाली वेगानं सुरू केल्याची माहिती आहे। विविध स्तरांवर कागदपत्रांची पूर्तता, पडताळणी समितीशी संपर्क तसंच प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही बोललं जात आहे। राजकीय जाणकारांच्या मते नियमानुसार आवश्यक कागदपत्र वेळेत सादर झाली नाही तर संबंधित नगरसेवकांच्या सदस्यत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं। यामुळे या प्रकरणात मनपाचा निवडणूक विभाग नेमकी कोणती भूमिका घेतं याकडे, राज्य शासनाच्या संबंधित नियमांचं पालन कशा पद्धतीनं केलं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।